स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण तेच आपले बहु प्रश्न राहील, 4 ऑप्शन राहील, त्याच्यामध्ये 3 ते 5 सेकंड भेटतील। चेक करा किती येतं किती चुकतं। ठीक आहे, हे विचारलेले प्रश्न आहे भाऊ। ठीक आहे, कोणती प्रश्नपत्रिका आहे काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील। कोणत्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे क्लिअर, याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 5 सेकंड भेटतील आणि चेक करा कोणते बरोबर येतं कोणतं चुकतं। ठीक आहे, ते स्कोर आपला कमेंट्स मध्ये सांगा। पहिला प्रश्न पाहू आपण, खालीलपैकी कोणती वनस्पती एक लिंगी आहे? ठीक आहे, 3 ते 5 सेकंड घ्या, चेक करा। याचं उत्तर येतं बी, पपई। क्लिअर, चला पुढचा प्रश्न पाहू। डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग कशामुळे होतो? डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग कशामुळे होतो ते सांगायचं आहे। याचं पर्याय क्रमांक येतं ए, जीवाणू। क्लिअर, चलो पुढचा प्रश्न। भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशाचे मत्स्य बीज मोठ्या प्रमाणात कुठे मिळते? कुठे मिळते ते सांगायचं आहे आता। पर्याय क्रमांक ए, कोलकाता। ठीक आहे, चला आपण काय करू आता, प्रश्नपत्रिका थोडी फास्ट घेऊ। ठीक आहे, परीक्षा आता जवळ आलेल्या आहे, कृषीची पण आपल्याला तारीख पण आलेली आहे, बाकीचे पेपर पण आता ग्रामसेवकचे पण आपल्याला लवकरच तारीख येईल भाऊ। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भाऊ, त्यासाठी काय करायचं आहे, फास्ट जायचं आहे। त्यासाठी आपण काय करू आता, फास्ट जाऊ। चौथा प्रश्न पहा आता, मृदेची जलधारण क्षमता आणि कायम चामर नोक्त बिंदू या दरम्यानच्या पाण्यास काय म्हणतात? 3 ते 5 सेकंड घ्या आणि उत्तर सांगा। काय येतं याचं? पर्याय क्रमांक सी, उपलब्ध पाणी। चला पुढचा प्रश्न पाहू आता, खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर आगकाड्या तयार करण्यासाठी करतात? 3 ते 5 सेकंड घ्या, पर्याय क्रमांक सी, सावर। चला पुढचा प्रश्न पाहू आता, मृदा रंगाचे प्रमाणकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात? पर्याय क्रमांक बी, म्यूनलेस चार्ट। चला पुढचा प्रश्न पाहू, आम्लधर्मीय जमिनीसाठी कोणकोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते? पर्याय क्रमांक डी, बायजेरेंकिया। चला पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न हा, कृषी व्यवसायात उत्पादनाच्या घटकांचा किमान खर्चाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? ए, बी, सी, डी। पर्याय क्रमांक ए, घटक प्रतिस्थापनाचे तत्व। क्लिअर, चलो पुढचा प्रश्न पाहू, देशात निव्वळ सिंचित क्षेत्रापैकी का म्हटलं भाऊ, तर निव्वळ सिंचित क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या सिंचन स्रोतामुळे निर्माण झाले आहे? ठीक आहे, कोणते सिंचन आहे ते सांगायचं भाऊ, कोणते सिंचन? क्लिअर, सांगा पास। पुढचा प्रश्न पहा आता, निवड पद्धतीद्वारे सुधारित अशा उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस टिंबटिंब हे नाव देण्यात आले। आता कोणती शेळीची प्रजाती भाऊ त्याला नाव देण्यात आले कशाला? सुधारित उस्मानाबादी म्हणून। कोण आहे ती जात आपल्याला सांगायची। पर्याय क्रमांक सी, फुले उन्नती। क्लिअर, चलो पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे नात्यातील जनावरांशी मिलन होय। पर्याय क्रमांक बी, अंतर्गत मिलन। चलो पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनित्र प्रकल्प टिंबटिंब हा आहे। कोणता आहे? भीमाचा आहे काय, जायकवाडीचा आहे का कोयनाचा आहे? तो आहे भाऊ कोयनाचा। चला पुढचा प्रश्न पाहू, बवड्या कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे? लसूण, हळद, मोहरी। पर्याय क्रमांक डी, मिरची। पुढचा प्रश्न पाहता, सर्वाधिक दूध देणाऱ्या शेळीच्या जातीमध्ये टिंबटिंब या जातीचा उल्लेख करता येईल। पर्याय क्रमांक सी, जमुनापुरी व बीटल। क्लिअर, चला पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न, आंबा लागवडीमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर कशासाठी करतात? आलं, पर्याय क्रमांक सी, आणि अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून। अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून। क्लिअर, चला पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न पहा, 1 क्यूसेक प्रवाह म्हणजे खालीलपैकी किती? पर्याय क्रमांक ए, 28.317 लिटर पर सेकंड म्हणजे 28.317 लिटर पर सेकंड। क्लिअर, चला पुढचा प्रश्न, कोणता मासा झपाट्याने प्रजनन करणारा मासा असल्याने त्याचे संवर्धन एकलिंगी संवर्धन
तंत्र वापरून केले जाते, म्हणजे एकलिंगी संवर्धन तंत्र वापरून केले जाते असा कोणता मासा आहे तो? पर्याय क्रमांक सी, तिलापिया. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न पहा. सूर्यफुलाच्या पिकास कोणत्या वनस्पती नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक बी, हेलिफन्स. क्लिअर. हेलिफन्स. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न पाहू आता. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील प्रमुख दुधाळ गायीची जात म्हणून कोणत्या गायीचा उल्लेख करता येईल? म्हणजे महाराष्ट्रात प्रमुख दुधाळी गायीची जात का म्हटलं बघ, दुधाळी गायीची जात म्हणून या गायीचा उल्लेख करता येईल. कोणती गाय आहे ती सांगायचं भाऊ. पर्याय क्रमांक डी, देवणी. चला पुढचा प्रश्न पाहू. पाण्याच्या जमीन, समुद्र आणि वातावरण सतत फिरण्याच्या क्रियेस, म्हणजे भाऊ हे तर लहानपणापासून आपल्याला फोटो दाखवलेले, जमीन, समुद्र आणि वातावरण सतत फिरण्याच्या क्रियेस का म्हणतात भाऊ? जलचक्र. क्लिअर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते? सांगा. अन्न संचय करण्याचे कार्य कोणतं वनस्पतीचं खोड करतं? वनस्पतीचं कोणतं खोड करतं ते सांगायचं बोलताना. अन्न संचय करण्याचं कार्य करते बटाटा. चला पुढचा प्रश्न. 1 हेक्टरी सेंटीमीटर पाणी म्हणजे किती एकर इंच पाणी? पर्याय क्रमांक ए, 1. खालीलपैकी कोणत्या दुधाचे वर्णन औषधी व आरोग्यवर्धक केले जाते? पर्याय क्रमांक डी, ॲसिटोफिलिस दूध. चलो पुढचा प्रश्न. काशी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? पर्याय क्रमांक सी, कॉलीफ्लॉवर. देशातील सर्वाधिक सागरी आणि अंतर्गत मत्स्य उत्पादन अनुक्रमे कोणत्या राज्यात होते? अनुक्रमे विचारले भाऊ. पर्याय क्रमांक सी, गुजरात व पश्चिम बंगाल. चला पुढचा प्रश्न. राज्यात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली इतर तिन्ही तुलनेत अधिक क्षेत्र आहे? म्हणजे भाऊ तिन्हीची तुलना केली, जे बटाटा, फ्लावर, गवार याची तुलना केली तर कांदा जास्त देतो हे सांगायचं होतं त्यांना. बस एवढंच ना भाऊ. म्हणजे तिन्हीच्या तुलनेमध्ये कांदा जास्त देतो. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. सरी पद्धत टिंबटिंब या जमिनीकरिता योग्य नाही. पर्याय क्रमांक रेताड. टिंबटिंब या वनशेती पद्धतीमध्ये फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात. सांगा भाऊ. म्हणजे त्यांचं फळझाडे व पिके एकत्रित लावली जातात कोणत्या वनशेती पद्धतीमध्ये ते सांगायचं त्यांना. पर्याय क्रमांक 1, कृषी उद्यानुकरण. चलो पुढचा प्रश्न. क्षारयुक्त व हलक्या का म्हटलं भाऊ ते? क्षारयुक्त व हलक्या जमिनीत खालीलपैकी कोणते कोरडवाहू फळ पिके अलीकडील काळात लोकप्रिय होत आहे? ठीक आहे. आता काही चेंजेस असं 2023 ला ते पण सांगा, नसन चेंजेस तर ते पण सांगा. पर्याय क्रमांक बी, आवळा. जनावरांना उपयोगी पडणारे 12माही गवत कोणते? चला हा प्रश्न बहुत महत्वाचा आहे बरं का. हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. याला ना मी तुमचं उत्तर नाही सांगत, याला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं 30 नंबरचं. ठीक आहे. ज्यांना येत नसेल ते बिचारे तुमची कमेंट्स पाहून शिकून घेतील. क्लिअर. चला पुढचा प्रश्न पाहू. अननसाचे उगमस्थान टिंबटिंब इथे आहे. सांगा. अननसाचे उगमस्थान कुठे आहे? ब्राझील, कॅनडा, भारत, ऑस्ट्रेलिया. मास्तर ब्राझील. ठीक आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न घ्या. ग्रामीण पतपुरवठ्यासाठी शिखर बँक कोणती? पर्याय क्रमांक शब्बास डी, राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक. पुढचा प्रश्न. जनावरांच्या होणाऱ्या लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य रोग टिंबटिंब जातीच्या विषाणूमुळे होतो. लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य रोग टिंबटिंब जातीच्या विषाणूमुळे होतो. कशामुळे होतो? पिंकोर्ना. पर्याय क्रमांक सी. चलो पुढचा प्रश्न पाहता. हापूस आंब्याची फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना कोणत्या संजीवकाची फवारणी करतात? पर्याय क्रमांक ए, NAA. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न पाहता. कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात
जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते? मायक्रो काय? पर्याय क्रमांक सी मायक्रो बर्कियम रोझेनबर्गी. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न. कोणत्या मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात? याला भाषांतर करून भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले भावा. पर्याय क्रमांक बी गवत्या. चला पुढचा प्रश्न. पाण्याचे उचित अभिशोषण करून पिकास पाण्याच्या ताणापासून वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य कोणते पोषक द्रव्य करते? पर्याय क्रमांक सी पालाश. चलो पुढचा प्रश्न घ्या. चिरमुरे व पोहे तयार करण्यासाठी भाताची खालीलपैकी कोणती जात अधिक योग्य आहे? पर्याय क्रमांक सी राधानगरी 1852. चलो पुढचा प्रश्न पाहता. दुष्काळी परिस्थितीमध्ये निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात करण्यासाठी त्यावर खालीलपैकी कशाची प्रक्रिया केली जाते? पर्याय क्रमांक सी सोडियम हायड्रोक्साईड. क्लिअर. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे भाऊ. हा प्रश्न परीक्षेच्या उद्दिष्टाने महत्वाचा असतो आपला लास्टचा. ठीक आहे. याचं जे उत्तर येत असेल ना तुम्हाला कमेंट्समध्ये लिहा. ज्यांना येत नसेल ते बिचारे तुमचे कमेंट्स पाहून शिकून घेतील. क्लिअर. असंच प्रश्न पाहण्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.